यानंतर या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। महत्त्वाची अपडेट आहे, राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। नेमकं निवडणूक आयोग काय घोषणा करणार, तारखा निवडणुकाच्या जाहीर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट, राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होत आहे। खरं तर वेगवेगळ्या तारखा या वेगवेगळ्या नेत्यांकडून जाहीर होत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या निवडणुका कधी जाहीर होतात, या तारखा कधी जाहीर होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आणि त्यातच ही महत्त्वाची अपडेट आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची अशी पत्रकार परिषद होत आहे आणि त्यामुळे आज निवडणुकांच्या तारखा या जाहीर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमक्या अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते, काय मोठी घोषणा होण्याची शक्यता? राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, किंवा यातला एक दुसरा पर्याय असा एक म्हटला जातो की राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अंतिम मतदार यादी आणि इतर गोष्टींच्या बाबतीतली जी तयारी आहे त्या संदर्भातली अधिकृत माहिती दिली जाते का। पण अधिक जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार कदाचित आज नगरपालिकांच्या संदर्भामध्ये नगरपंचायत, नगरपालिका व नगर परिषदा यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे आणि त्या दृष्टिकोनातनं महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये काही घोषणा होतील असा एक अंदाज वर्तवला जातोय। निश्चितच सागर, अगदी काही वेळापूर्वी महाविकास आघाडीतले नेते, विरोधी पक्षातले नेते हे म्हणत होते की आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या मागण्या मांडणार आहे की जोपर्यंत सदोष जी यादी आहे मतदार यादीत तोपर्यंत ती स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी ते करणार होते। या सगळ्याचा काही याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे का? नेमकं काय होईल? वास्तविकतेत विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याचा 100% अधिकार आहे असं सांगितलं जातं। मात्र दुसरीकडे मुद्दा उपस्थित राहतोय तो म्हणजे की अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना विरोधकांना त्यांचं मानणं जरी म्हणायचं असलं तरी राज्यात SIR लागू करण्याच्या संदर्भात कुठलीही नाही आहे। दुसरीकडे कोर्टाचे आदेश आहेत की 31 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणं हे अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातनं कदाचित एक तसा स्वरूपाचा एक मुद्दा उपस्थित समोर केला जाईल असं म्हटलं जातं आणि यामुळेच कदाचित निवडणुका प्रक्रिया थांबवणं हे तुर्तास शक्य नाही आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जे येणाऱ्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात त्याचीच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेषतः नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होईल, कारण की त्यांच्या संबंधित मतदार याद्यांच्या संदर्भातला असेल किंवा इतर ज्या आहेत त्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि एका बाजूला विरोधकांकडनं जो भलेही मागणी करत असली तरी कदाचित दुसरा असा एक पर्याय विरोधकांकडे असेल की ते कोर्टात जाऊ शकतात। पण कोर्टाचाच आदेश आहेत की 31 जानेवारीपर्यंत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणं हे अपेक्षित आहे। त्यामुळेच कदाचित राज्य निवडणूक आयोग हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्याच आदेशाने आज पत्रकार परिषद घेत आहे आणि कदाचित या संदर्भातल्या घोषणासुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच सागर, आपण असे सोबत राहा। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे महत्वाची। आज निवडणुकांच्या तारखा या जाहीर होणार का, काय शक्यता आहे? एक चर्चा होती की 5 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू होईल। दिलीप वळसे पाटील पासून ते अनेक लोकांनी त्याचा सुतोवाच केला होता। त्यामुळे अशा महत्वाच्या टप्प्यावरती ज्या वेळेला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असते त्याचा सरळ असा अर्थ असतो की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। इनफॅक्ट मी तर म्हणेन की ती त्याच कारणासाठी पत्रकार परिषद घेतली जाते आहे। 3 टप्प्यामध्ये ह्या निवडणुका होतील असं म्हणतायत। पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची घोषणा होईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि अर्थात तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका। मधल्या काळातल्या सगळ्या घडामोडी जर आपण बघितल्या, साधारणपणे निधीची आवश्यकता होती, निधी दिलेला आहे। 1 लाख कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज आहे BLO आणि बूथ लेव्हल सेंटरसाठी, प्रत्येकी 4-4, 5-5 कर्मचारी। तीही राज्य सरकारनं तयारी केलेली आहे। प्रभाग रचना ते अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेलं आहे, आरक्षण घोषित झालेलं आहे। त्यामुळे त्या अर्थाने राज्य सरकारची सगळी तयारी झाल्यानंतर आता निवडणूक आयोगानं आपली अंतिम तयारी पूर्ण केल्याचं हे द्योतक आहे की आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होत आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लगोलग आचारसंहिता लागू होईल। 2 शक्यता वर्तवल्या जात होत्या, एक होती 5 तारीख, दुसरी होती 7 तारीख, तशी आज 4 तारीख आहे। याचा अर्थ थोडासा चकवा असेल जर 4 वाजता ही निवडणूक घोषित झाली तर, ज्याची दाट शक्यता आहे आणि मग उद्यापासून सगळ्या प्रक्रिया इलेक्शनच्या तशा अर्थाने सुरू होतील आणि 5 वर्षापासून प्रदीर्घ ज्यांना प्रतीक्षा होती, स्थानिक स्वराज्य संस्थेमधले स्थानिक नेते असतील, प्रशासन असेल, तर त्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा।
दुसरी अगदीच म्हणजे ह्या पत्रकार परिषदेमध्ये हे प्रश्न निश्चितपणे विचारले जातील आणि ते प्रश्न आहेत ते म्हणजे ह्या बोगस मतदार याद्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे स्वतःचं जे सॉफ्टवेअर सेंट्रल गव्हर्नमेंटचं होतं जे त्यांनी वापरलं तर त्याच्याबद्दलचा एखादा दुसरा खुलासा येऊ शकतो. कारण आजच बॉम्बे हायकोर्टामध्ये ह्या संदर्भामध्ये जी पिटिशन आहे त्याच्यावरती सुनावणी होणार आहे. पण त्या पिटिशनमध्ये जो उल्लेख केला गेला की 18 वर्ष 2000 ऑगस्ट 24 इलेक्शन कमिशनच्या म्हणण्याप्रमाणे ऑगस्ट 2025 म्हणजे तोही मुद्दा निकाली निघालेला आहे. जेवढे म्हणून असे महत्वाचे मुद्दे होते की ज्याच्यात काहीतरी इलेक्शन कमिशनच्या दृष्टीनं अडचणीची बाब होती ती पूर्णपणे आधीच संपलेली आहे. गेल्या 3-4 दिवसातल्या घडामोडी अत्यंत बारकाईने बघितल्या तर 2 महत्वाच्या घडामोडी आहेत आणि त्या घडामोडी असं सूचित करतात की तो सुद्धा मुद्दा इलेक्शन कमिशननी संपवला आपल्या दृष्टीने. 31 जुलैची जी इलेक्शन कमिशननं स्वतःसाठी घालून दिलेली मतदार यादीची मर्यादा होती ती वाढवली. सेंट्रल इलेक्शन कमिशननं त्यांनी म्हटलं की ऑगस्ट पर्यंत करा, ते मान्य झालेलं आहे. दुसरं बोगस मतदारासंदर्भामध्ये जेव्हा कालच भारतीय जनता पार्टीनं पत्रकार परिषद घेतली तेव्हाही स्पष्ट झालं होतं की इलेक्शन कमिशननी स्वतःच्या मर्यादेमध्ये बोगस दुहेरी मतदारांची यादी तयार केलेली आहे ते सॉफ्टवेअरच्या मदतीने. त्यामुळे तो कन्स्ट्रेंट संपला. आता आज फक्त एवढंच होईल की इलेक्शन कमिशनची ही पत्रकार परिषद ही तारखा स्पष्ट करेल. थोडासा लोकांचा भाग एवढाच असेल इंटरेस्टचा की महापालिका केव्हा होतील, जिल्हा परिषदा आधी घेतल्या जातील की नगरपालिका. परंतु आपल्याकडे जे इनपुट्स आहेत त्याप्रमाणे नगरपालिकांच्या निवडणुका आधी होतील, नगरपंचायती आणि नगरपालिका होतील आणि मग जिल्हा परिषदा. आजचा दिवस क्रुशल मिनी विधानसभा निवडणुका असं आपण ज्याला म्हणतो तशा मिनी विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी आज इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्सनी सुरू होईल. निश्चितच राहुल, आपण असे सोबत राहत. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होते त्यामुळे संभाव्य तारखा जाहीर होणार का आगामी निवडणुकांसंदर्भातलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.